स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची राष्ट्रवादी खरं तर यांच्यात टेन्शन वाढलेलं आहे। पक्षांतर्गत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर दोनही नेत्यांची नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। भाजपचा अजितदादांसह शिंदेंना देखील दे धक्का आहे। भाजपमध्ये मेगा प्रवेशामुळे पक्षांतर्गत बैठकांचं सत्र सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाजप एकीकडे स्वबळाची चाचपणी करत असताना दादांच्या राष्ट्रवादीसह शिंदेंना सुद्धा भाजप दे धक्का देतंय की काय अशी चर्चा आता जोर धरतीये। भाजपच्या या मोठ्या मेगा प्रवेशामुळे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर ही दोन ठिकाणं जर आपण पाहिली, सोलापूर असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र, दादांच्या राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। या ठिकाणी काही अंशी शिंदेंच्या शिवसेनेचं देखील वर्चस्व राहिलेलं आहे विधानसभा निवडणुकीमध्ये। पण त्या ठिकाणी आता भाजपनं आता मात्र आपला वर्चस्व दाखवण्याच्या दृष्टीनं पाय रोवण्यास सुरुवात केलेली आहे, किंबहुना विस्तारण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळतं। आणि नेमक्या यावरच पक्षांतर्गत महायुतीत नाराजीचा सूर असल्याची बातमी आहे। ऑपरेशन लोटसवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची नाराजी असल्याचं सूत्रांकडून कळतंय। महायुतीत नेमक्या याच मुद्द्यावर नाराजीचा सूर उमटत असल्याची बातमी समोर येते। भाजपनं जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी भाजप स्वबळाच्या दृष्टीनं चाचपणी करताना दिसते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडून। उमेश, भाजपनं मुंबईत तर स्वबळाच्या नाऱ्यासंदर्भात चाचपणी करायला सुरुवात केलेलीच आहे। असं असताना या ठिकाणी ही बातमी पाहिल्यावर अमित शहांच्या वक्तव्याची आठवण येते। परवा अमित शहा जेव्हा मुंबईत आलेले होते तेव्हा अमित शहांनी एक विधान केलेलं होतं, कुबड्यांची आवश्यकता नाही किंवा आगामी काळात नसेल। या सगळ्या मुद्द्यावर आता ही जर बातमी पाहिली तर या वक्तव्याला जोर मिळताना दिसतोय। काहीशी नाराजी महायुतीत नक्कीच लागवी जर आपण पाहिलं तर अमित शहा ज्यावेळेस आले होते त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं सरकार हे काही कुबड्या घेऊन असलेलं सरकार नाहीये अशा प्रकारचे स्पष्ट वक्तव्य जे आहे ते अमित शहा यांनी केलं होतं। आणि राज्यामध्ये सगळ्यात मोठा पक्ष हा भाजपच आहे। त्याच्यामुळे आता जर या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या होऊ घातल्यात त्याच्या आधीची जर सगळी परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात दररोज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होताना पाहायला मिळतात। मग ते विरोधी पक्षातले तर होता येतात, मात्र जे त्यांचे महायुतीतले मित्र पक्ष आहेत अजित पवारांचा राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या पक्षातले देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या नेत्यांचे पक्षप्रवेश जे आहेत ते राज्यभरात होताना पाहायला मिळतात। आणि याचा धक्का कुठेतरी महायुतीच्या या दोन्ही मित्र पक्षांनी घेतलेला आहे। आणि त्यामुळे आता या मित्र पक्षांमध्येच कुजबूज सुरू झालेली की भारतीय जनता पक्ष नेमकं करतंय काय, कारण सातत्याने हे पक्षप्रवेश होत आहेत। आणि पक्षप्रवेश आपल्याच मित्र पक्षातल्या कार्यकर्त्यांचे नेत्यांचे जर होत असतील तर भारतीय जनता पक्षाने असं करू नये अशा प्रकारची चर्चा त्या दोन्ही पक्षामध्ये सुरू झालेली आहे। त्यामुळे लवकरच या सगळ्या संदर्भात देखील या दोन्ही पक्षाकडून भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडे चर्चा केली जाईल अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महत्वाच्या ज्या महानगरपालिका असतील त्याआधी आपल्याच मित्र पक्षातील कार्यकर्ते फोडणे आणि नेते फोडणे हे भारतीय जनता पक्षाने कमी करावे अशा प्रकारची नाराजीचा सूर जो आहे तो मित्र पक्षांमधून आपल्याला होताना पाहायला मिळतोय। लागली अगदी उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।